हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुम्ही एंटर झालेला आहेत. तर आता आमचा प्रवास चालू झालेला आहे फायनली कॉलेजमध्ये जाण्यासाठी. तर आम्ही मंचरमध्ये 15 ते 20 मिनटं थांबलो होतो. एक हे होतं, मेडिकल होतं, प्रियंका मेडिकल म्हणून. तर तिथं आम्हाला कॉल करून मॅमने सांगितलं होतं की तिथं तुम्ही थांबा, तुम्हाला कोणतरी घ्यायला येईल म्हणून. तर आम्ही तिथं थांबलो होतो. तर हे आम्हाला दादा घ्यायला आले होते, सरांचीच गाडी घेऊन आले होते आणि असं आमच्या मंचरमधून प्रवास चालू झाला होता. तर आम्ही तो बोरवडीमध्ये उतरायचं, तर आम्ही जाऊन मंचरमध्ये उतरलो, कारण काय खेड मंचर म्हणून ऐकून होतं. सर प्रत्येक वेळेस टाकायचे तिथला ॲड्रेस वगैरे टाकायचे, पण कोण एवढं बघताय ना, ॲड्रेस वगैरे नाही बघितला. म्हणून आम्हाला असं वाटलं मंचरमध्ये उतरलं तर तिथून आम्ही रिक्षा वगैरे किंवा करून जाऊ म्हणून. पण आम्हाला तिथून काय रिक्षा पण नव्हती. मग सरांना कॉल केला आणि बोललो की आम्ही मंचरमध्ये आलेलो आहे, तर आता पुढं कसं यायचं म्हणून. तर सर म्हणले की तुम्ही तिथं आहे तिथंच थांबा, कुठं थांबलेलं आहे सांगा, मी कुणाला तरी पाठवतो म्हणून. तर मग ते एक दादा आले होते आणि ते आम्हाला घेऊन आले होते. तर हा रस्ता आहे कॉलेजकडं जाण्यासाठी आणि खूप छान, म्हणजे रस्त्याचं काम वगैरे पण चालू आहे, पुढं तुम्हाला दिसेलच. पण खूप निसर्गरम्य वातावरण आहे, छान वातावरण आहे. आणि आमचं कॉलेज आम्ही 2 वर्ष भीमा कोरेगावलाच केले, कारण की आमचं कॉलेजचं म्हणजे इकडं काम चालू असल्यामुळं कॉलेज भीमा कोरेगावला होतं आमचं, आणि इथलं काम चालू झाल्यामुळं मग आता ट्रान्सफर झालेलं आहे मंचरला. तर मंचरच्या थोडंसं अलीकडे आहे आणि खेडच्या थोडंसं पुढं. तर म्हणून खेड मंचर असं म्हणत होते, म्हणून आम्ही जाऊन डायरेक्ट मंचरलाच उतरलो. तर छान वातावरण आहे खेडमध्ये पण जाताना, खेडमधून पण पुढं जाताना पूर्ण असा डोंगर भाग आहे. असं वाटतं की आपण कोकणामध्येच आहे का काय, असाच फील येतो. आणि पावसाळ्यात सुद्धा खूप छान वाटत असन. तर अशा प्रकारे हा रस्ता आहे आणि आम्ही चाललो होतो कॉलेजमध्ये. आणि खूप छान कॉलेज आहे, तुम्ही तर बघतानाच पुढं. आणि खरंच छान आहे, शिक्षण वगैरे खूप छान भेटतं. आता इथं बोर्ड दिसला आणि इथून पुढं आम्ही चाललेलो आहे पुढं. तर इथून मला पहिल्यांदा डेअरी लागली आणि मला असं वाटलं की ती डेअरी पण एवढी मोठी की मला लांबून तेच कॉलेज वाटलं, पण जवळ गेल्यावर की अरे बाबा हे कॉलेज नाही, हे तर डेअरी आहे म्हणून. कारण की लांबून तेवढं त्याचं कॅम्पस वगैरे तेवढी मोठी तुम्हाला दिसतच आहे, पण ही होती डेअरी. तर मग ते दादा म्हणले नाही हे नाही आहे कॉलेज, पुढं आहे कॉलेज. तर मग म्हणलं चला ठीक आहे चालन. तर असा रस्ता होता, कच्चा रस्ता आहे, रस्त्याचं वगैरे सुद्धा काम चालू आहे. खूप छान रस्त्याचं पण काम चालू आहे. आपली मोठी गाडी 4 व्हीलर सहज जाऊ शकते असा रस्ता आहे, कारण की कॉलेज म्हणल्यावर रस्ता तर असणारच आहे ऑफकोर्स, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. तुम्हाला दिसतच असं नाही तर तुम्ही म्हणता किती डोंगरात कॉलेज आहे वगैरे, पण डोंगरात नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये लांब दिसत असेल, पण हायवेपासून 2च किलोमीटर अंतरावर आहे कॉलेज फक्त. आपण चालत पण येऊ शकतो किंवा 2 व्हीलर वगैरे पण घेऊन जाऊ शकतो, 4 व्हीलर घेऊन जाऊ शकतो, असं काहीच प्रॉब्लेम नाही. तर आमचा खूप छान प्रवास झाला, पण जाताना आमचे काय हाल झाले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे. तर प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे, प्रीती कुठं जॉब करते, काय जॉब करते, कसं ही घर चालवते. तर मी तुम्हाला नक्की सांगते मी कुठं जॉब करते, कुठं जाणार आहे, कुठं जॉब करत होते, आता मी घरी का आहे, सर्वाचं मी रिझन तुम्हाला देणार आहे. कारण की तुम्ही माझे फॉलोअर्स आहेत, तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला माझे जे अपडेट आहे ते तुम्हाला भेटणारच आहेत नक्की. आणि सगळ्या गोष्टींमधून पॉझिटिव्ह तुम्हाला भेटणार आहे, मी तुम्हाला कायम सांगते आणि कायम सांगत राहीलच. तर इथं आता मी कॉलेजपाशी फायनली आलेलो आहे. सर वगैरे सगळे बाहेरच होते, कारण काय म्हणजे अजून फर्स्ट इयर चालू झालेलं नाही आहे. आणि आता इथं जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन होतील ते इथून रेग्युलर चालू होतील. तर पूर्ण आता आम्ही फायनली आता तिथं पोचलेलो आहे कॉलेजपाशी. तर तुम्ही पाहू शकताय, कारण की खूप छान कॅम्पस वगैरे आहे. खूप 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 छान, मला खूप आवडलं, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. फायनली आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे. आणि एवढं छान कॉलेज आहे ना आमचं कॉलेज. घरी कसं वाटलं कॉलेज? तुम्ही गेलता का फोन? तुम्ही नव्हता का तेव्हा ना? काय नाही, ह्या मावशी येत वाटतं इथलं. तुम्ही तर आम्ही इकडून आलोय भीमा कोरेगाव. हो, तिकडं होतं ना कॉलेज अगोदर. तिकडे होतं तिकडे पण. मग तिकडे इथं आले, तिथं कॉलेज आहे फक्त, इकडे इन्स्टिट्यूट आले. ते इन्स्टिट्यूट आले आमच्या इकडे. हां, आम्ही त्या कॉलेजच्या स्टुडंट आहेत. हो, इथं आले. छान कॉलेज आहे, छान झाले. हो, तिकडलं पण छान आहे. हो, जास्त मोठे हे मोठं आहे. हो, नाही ते मोठे
म्हणजे कॅम्पस त्याचा मोठा आहे, पण हे आतमधला परिसर आहे ना, हो ह्यो मोठा आहे, त्याचा कॅम्पस मोठा आहे ना, एकदम छान कॉलेज. बी फार्मसी पण होणार आहे बघ पुढचं. हां मग होणार आहे की, मग इथंच घेणार आहे आम्ही. सरांना विचारू ना, सर बी फार्मसी होणार आहे का म्हणून. चला आता आम्ही आलेलो आहे. हा कुठलं यायचं आपण हे कसं आहे इकडे पायऱ्यांवर बसतोय, काम चालू आहे अजून बरं का, म्हटलं छान आहे. आम्ही आता कॉलेजमध्ये पोहोचलो. पहिल्यांदा सर्व कॅम्पस फिरून पाहिला, वॉशरूमला वगैरे गेलो, पहिल्यांदा फ्रेश झालो आणि नंतर जे मग फॉर्म फिल करायचे होते ते इथं आम्ही फॉर्म फिल करण्यासाठी बसलो आहे. कारण की माझा फॉर्म राहिला होता फिल करण्याचा, गौरीचा झाला होता आणि गौरीचं चाललेलं तुम्ही पटपट भरा फॉर्म, पटपट भरा फॉर्म, कारण काय उशीर झाला, आपल्याला उशीर होईल पुढं जायला. तर तुम्हाला पुढं आमची गंमत कळणारच आहे, किती उशीर झाला, किती लवकर आलो ते. पण खूप छान वाटलं आणि खूप छान कॉलेज झालेलं आहे, मोठं कॉलेज आहे आणि प्रिन्सिपल वगैरे अख्खा स्टाफ सगळा छान आहे. कारण की आम्हाला पण तोच स्टाफ नव्हता, तो पण प्रिन्सिपल सर तेच होते. आणि आमचं पहिल्यांदा भीमा कोरेगावला कॉलेज होतं आणि नंतर ते ट्रान्सफर झालेलं आहे मंचर, खेड मंचरला झालेलं आहे. तर तुम्हाला मी मंचरच्या अलीकडं आहे भोरोडी म्हणून, तर तिथं आहे कॉलेज आणि खूप छान आहे. तशा प्रकारे आता मी माझा फॉर्म भरत होते आणि नंतर सर आले आणि म्हणले काय तुम्ही चालवलं आहे, घरून भरून नाही का आला, असं तसं सर आम्हाला बोलत होते. तर आम्ही तेवढं ऐकून घेतलं. तर मला चला बऱ्याच दिवसातून आपण आता सरांचा ओरडा खाल्लेला आहे, पण छान वाटतं. कारण की आपल्याला ओरडत कोण नाही, आपले जे टीचर लोक असतात, आपले जे गुरु असतात तेच आपल्याला ओरडतात. घरी आईवडील आणि कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जे असतात गुरु तेच आपल्याला ओरडतात आणि त्यांच्या ओरडण्यामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतं, नवीन अनुभव भेटतात आणि आपण एक पाऊल कुठंतरी पुढं जात असतो. म्हणून छान वाटतं त्यांचं ओरडणं. पण ज्या विद्यार्थ्यांना राग येतो त्यांनी खरंच राग नाही आणला पाहिजे, ते एक पॉझिटिव्ह म्हणूनच घेतलं पाहिजे. कारण का ते आपल्या चांगल्यासाठीच ओरडत असतात. कोणालाच असं ओरडायला चांगलं वाटत नाही की बाबा एखाद्याला नाही का मुद्दाम ओरडा किंवा एखाद्याला टार्गेट करा. तर असे कोणते शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला टार्गेट करत नाहीत कोणत्याच गोष्टीबाबत, म्हणून खरंच राग नाही मानला पाहिजे. तर इथं गौरीचं चाललं होतं रेंज नाही आहे वगैरे, तर तिथं आता डोंगरामध्ये आहे कॉलेज, थोडंसं लांब आहे, हवेपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून तिथं काय रेंज नव्हती. थोडं बाहेर आलं की रेंज येत होती, पण आतमध्ये कॉलेजमध्ये नव्हते. तर कॉलेजमध्ये होतं वायफाय. तर आमचा तोच विषय चाललेला की वायफाय वगैरे असन तर म्हणजे व्हिडिओ वगैरे चलत नव्हता. आपला साधा कॉल आहे तो चलत होता, व्हिडिओ कॉल चलत नव्हता. की आपण जे व्हिडिओ पाहता म्हणजे इन्स्टाचे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत ते जरा गुतत चलत होते. तर तेच चाललं होतं आणि गौरीचं उरकाना पटकनी, उरकाना पटकनी, आपल्याला पुढं जायला उशीर होईल, आपल्याला पुढं जायला उशीर होईल. आणि तुम्हाला समजणारच आहे आम्हाला उशीर किती झाला, काय झाला, आम्ही काय एन्जॉय केला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणारच आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत तुम्हाला बाय.